नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सो मागच्या ब्लॉगमध्ये बघितल्याप्रमाणे पोचलो आम्ही 9:30ला. थोडा वेळ आराम केला, मस्त फ्रेश झालो आहे, रेडी झालो आहे. सो आता निघू काही मिनटातच आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी सर्वात आधी बघू, म्हणजे बघूया अजून कारण ते अजून भरपूर काय काय बघण्यासारखं आहे. सो आधी काय बघू जाऊनच आता ठरवू. सो स्टे ट्यून, आमच्यासोबत राहा. इथे अजून खूप काय काय बघण्यासारखं आहे. नर्मदा डॅम आहे, त्यानंतर मेज गार्डन, बटरफ्लाय गार्डन, असं अजून खूप भरपूर काय काय आहे. सो स्टे ट्यून. हां, तर ही ट्रिप ना ॲक्च्युली माझ्या बड्डेच्या दिवशी रात्री आम्ही निघणार होतो, पण काही कारणामुळे म्हणजे गौरवचा आणि म्हणजे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम झाला. सो अचानक भयानक प्लॅन झाला की चला चला आता रात्रीच आपण म्हणजे थोडं 2 दिवस आधी म्हणजे आम्हाला 1 दिवस अजून आमचा होता, पण ते पण आमच्याकडे नाही आहे. सो सॅटर्डे संडेमध्ये आला. असं प्लॅन केलं कसं काय होईल, तर मग झालं प्लॅन एकदाचं. सो म्हणून झटपट अचानक प्लॅन झाला, काहीच आधी ठरलं नव्हतं, डेट्स वेगळ्या होत्या. सो आता वेगळं. सो झटपट प्लॅन नेहमी सक्सेसफुल होतो. सो आमच्याकडे एकच दिवस आहे फिरण्याचा, जो आहे आजचा. त्यामुळे आम्हाला आज सगळंच कवर करायचं. बाजूबाजूलाच आहे, इकडे जास्त काही एवढं फिरणं नाही आहे. म्हणजे एक पॉईंट झालं की दुसरा असं बाजूलाच आहे. सो एका दिवसात होण्यासारखे. उद्या सकाळी आम्ही लगेच निघणार आहोत मुंबईसाठी परत. इथून परत एवढी मोठी जर्नी. झटपट क्विक प्लॅन होता. सो निघतोय 5 मिनटात. सो वी आर रेडी. चला आता निघूया, नाहीतर टाईम अजून हे होईल. चलो. तर ही लॉबी आहे हॉटेलची. हॉटेलचं नाव आहे लॉर्ड इन, पण त्यांनी चेंज नाही केलं आहे. सो तुम्हाला हॉटेलच्या बोर्डवरती वेगळं नाव दिसेल. निघालो. गो. थँक्यू. राईडला घेऊन आला. इट्स माय बर्थडे गिफ्ट अँड व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट. चलो. तर इथे आपल्याला कळलं आहे की आपल्याला आधी बुकिंग करावी लागतात स्टॅच्यू ऑफ युनिटी व्ह्यूइंग गॅलरीसाठी, कारण की ते टॉलेस्ट आहे. त्याच्यावरती आपल्याला जाऊन तिथे व्ह्यू म्हणजे गॅलरी बाहेरचं सगळं बघायला आणि सगळं आहे तिथे बघण्यासारखं. सो ते बुक करावं लागतात. स्लॉट्स असतात 12 ते 2, 2 ते 4, 4 ते 6. तर आम्ही 4 ते 6चा बुक केला आहे, कारण असं बाहेर व्ह्यू पण छान असेल सनसेटचा टाईम, आणि तोपर्यंत आम्ही ते जंगल सफारी आणि बाकीचं गार्डन वगैरे 2 तासात ते फिरून घेऊ. सो त्या हिशोबाने आम्ही बुक केलं. एकाचे चार्जेस आहेत 380 आणि प्लस GST वगैरे सगळं म्हणून आपले 850च्या अराउंड होतात दोघांची. सो ते बुक केलं. आता सगळ्यात आधी जाऊ आणि जंगल सफारीवर. तर आपल्याला मेलवरती आणि व्हॉट्सॲपवरती तिकीट येते, PDF प्रिंट ती आपल्याला कॅरी करावी लागते. आपल्याला इथे पार्क करायची आहे आपली जी पर्सनल व्हेकल आहे, आणि इकडनं बस आहे फ्री आतमध्ये जाण्यासाठी. सो हे चांगलं इनिशिएटिव्ह आहे. आणि इकडे मला हॅट पण दिसले, मी आता हॅट खूप
खूप जास्त ऊन आहे प्लीज. जाऊया आपण फूड कोर्टला, आपल्याला खायला नाही भेटणार. इकडनं पार्किंगला एंट्री आहे. वाव मस्त ना पिंक कलरची रिक्षा. मला पण जायचं आहे याच्यातून. सो मी इथून पण हॅट घेतली आहे. त्या दिवशी अलिबागवरनं घेतलेली. आता इकडनं मला ब्लॅक हवीच होती. सो फायनली ब्लॅक पण मिळाली. हे काय राईस? चना मसाला आहे, खिचू गरम आहे, चना मसाला आणि ठेपला घेते. बस बस. तर इथलं मस्त लोकल आम्ही खाल्लं. ठेपला, चना मसाला, इकडे अजून खिचडी आहे, मसाले भात आहे. इथल्या बायका घरी बनवून आणतात आणि घरचं जेवण मस्त छान वाटलं. विचार ना ते पिंक रिक्षाला, विचार गे बाईला पिंक रिक्षाला. पण काहीच नाही माहित नाही कसं काय. विचारल्याशिवाय त्याला कळणार नाही. विचार नाही ना कोणाला. चलो पिंक रिक्षा फायनल. पिंक रिक्षामध्ये बसली आहे मी आणि इकडे वुमेन राईड करते रिक्षा. नाईस. 150मध्ये आपल्याला डिरेक्ट झूला आमच्या तिकडे जायचं आहे तिकडे. पण इथे फ्री बसेस पण आहेत, पण आमचं टायमिंग जरा कट टू कट आहे. त्यामुळे मला लवकर त्याच्यामुळे बस येईल, मग भरेल, मग निघणार. ते पण आधी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि मग तिथून पुढे कंटिन्यू करणार. सो आम्हाला जरा घाई होती, सो म्हणून आम्ही डिरेक्ट रिक्षा घेतली. मग अशी काढली. सो इथून आपली पुढून एंट्री आहे. तिथे मग अशी आम्हाला थांबवलं की प्रायव्हेट व्हेकल अलाउड नाही आहे. सो जातो आपण. बघा समोर आपल्याला दिसतंय स्टॅच्यू. कितना टाइम लगेगा अंदाज से? आपण पटापट बघूया ना आपल्या हिशोबाने. कशी त्याला येताना दिसलं ते ना. इकडे आतमध्ये बघा लोक गाव आहे पूर्ण. सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी. सो ही अशी बस असते जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. जंगल सफारी पोचलोय म्हणजे इथे मेज गार्डन आहे. मेज गार्डन म्हणजे काय? मेज गार्डन भूलभुलैया. अच्छा भूलभुलैया. आणि हे जंगल सफारी. $130 घेतलेत. चला आता एंट्री. तिकडे काय ठीक आहे. चलो तिकीट काढूया आता. ह्याची तिकीट नाही काढली आहे. ती मिळते इझिली अवेलेबल असतं.
इथून एंट्री आहे. समोर तिकीट काउंटर आहे. इथे अडल्टची फी आहे. तिकीट्स प्राईस 200 रुपये आणि लहान मुलांचे 125. 2 तिकीट्स. सिक्युरिटी चेक आहे आता. सिक्युरिटी चेकमध्ये आपलं तिकीट स्कॅन करतात मोस्टली. त्याच्यानंतरच पुढे आपल्याला एंट्री आहे. अच्छा, ह्या अशा गाड्या असतात इथे आपल्याला घ्यायला. बस त्यांचं वेगळं वेगळं आहे काय? इथे आहे कॅट. लायन आहे म्हणतात. कुठे आहे? शेर ह्या साईडला बसला. हा बा इकडे थांबा. बघा इथे कान दिसतोय. हा आहे लायन. लपून बसलाय. साईडला सावली आहे ना, म्हणून ते या साईडला अशी आपल्या साईडला झोपतात. इकडे या साईडला बघा झोपलेलं तुम्हाला दिसत असेल. तुम्ही सकाळी नंतर मग थोडंसं 4 नंतर वगैरे या, किंवा तुम्हाला त्यांचे मुवमेंट्स बघायला मिळतील. आम्ही टाईम मॅनेजमेंटमध्ये आहोत, सो मिळेल त्या टाईममध्ये आम्ही आलो. लेपर्ड कुठे? हां, तो बघा वरती. ओ माय गॉड. हा बघा. दिसतोय की नाही व्हिडिओ? ब्लॅक पॅन्थर आहे बघा इथे. इथे आपल्याला बघायला मिळणार आहे व्हाईट शेर, सफेद शेर. काय झालं? 1 मिनिट. कुछ तो हुआ है. आला बघा ब्लॅक पॅन्थर. कसला तगड आहे. कसला तगडा होता ना. मस्त तगडे वाटतात. हां व्हाईट लाईन. हां इथे व्हाईट लाईन. मग मी इकडे चाललेली तेवढा तू हाक मारले. ते पण असं सावलीतच असणार. आता धुंडो कुठे बघा व्हाईट लाईन्स झोपलेत दुपारचे मस्त सुस्त होऊन. व्हाईट लाईन झोपलेत आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करायला आलो. ते टायगर आहे. त्या टायगरला शोधूया. सगळे बिचारे सावली बघून आराम करतात आणि आम्ही नेमकं दुपारच्या वेळेला त्रास द्यायला आलो आहे. इथे ना समोर एक लाकूड आहे आणि इथे बघा असे ना तुम्हाला लाईन दिसत असतील तर तिकडे तो वाघ आराम करतो. बस तिकडे त्या गाड्यांसाठी लाईन आहे आणि शाळेची मुलं आली आहेत बघा झू साठी. त्यांची गर्दी आहे. सो लाईन आहे गाडीसाठी आणि आम्हाला मागे बसायचं. मागे बसायला भारी वाटतं.
आम्हीच पहिले आहोत, मागे पटकन जागा अडवून घेऊ. मागे सीट मिळाली आम्हाला फायनली. येस, आपण दोघंच मागे. स्नेक्स आपण गेलो ना मग त्याला. इथे लिझार्ड. मागे बसायचीच मज्जा. हिप्पोपोटामस. फोटो काढतायत. बर्डचं बंद आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला फिरायला मिळतं. ते आहे ना ते डोम सारखं तिकडे. व्हाईट कलरचे व्हाईट कलरचे हरण. पण जंगलात ते बंडीपुराच्या गवडे साईडच्या रस्त्यावरच बघितले ना धावताना आपल्या बाईकच्या बाजूला. इथे आम्हाला सोडलंय. मला गाडी घ्यायला आली आहे. आता अजून 2 पॉइंट्स आहेत ते बघून एक्झिट. मगर आहेत मगर. आता गाडी परत जाणारी. लिझर्ड्स आणि स्नेक्स मगर आहेत. मारामारी चालली आहे. 00 785800. तोंडाला आणि शेपटीला रक्त लागलं बघा. फाईट चालू आहे. बघितलं ती हल्ली तर तिने अजून टाईट पकडली. मगरमच्छी लाईफ फायटिंग. आणि इकडे बघा मगरमच्छी भली मोठी जाडी. बापरे, तिथे लांब चोचवाली मगर बघा. आता परत आम्हाला गाडी घ्यायला येणार आणि आम्ही जिराफ पॉइंट आहे. चलो आली आपली गाडी. पूर्ण गाडी खाली पीछे बैठने मजा आती. उधर वो मगरमच्छ का लकड़ी चल रही है, आवाज दे रही हो. क्या है वो? इथे आता जिराफ. हा पुढे पाण्यात पाण्याचं भरायला मिळालं तर भर. हिप्पोपोटामस. हिप्पोपोटामस मदर आणि आई आणि पिल्लू. साऊथ अमेरिकन कॉटन.
मंकीची एक प्रजाती आहे, त्याचं नाव काय, टफ्टेड कॅपुचिन मंकी. परत कर, कसं केलं एकमेकांना बघतायत हे. इथे ना पक्षी असेच म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला सोडतात आणि आपल्या आजूबाजूनेच उडत असतात, हातावर वगैरे बसतात. तो बोलला माणूस हातावर असं बसलेला त्याच्या. गौरव बाहेर का पक्षी, गौरव बघा पक्ष्यांची सगळी घरटी इकडे आणि हे असेच आपल्या इकडे तिकडे बघ. इसका कलर जो नीचे जो ऑस्ट्रिच बघा तिथे, ऑस्ट्रिच झेब्रा. हे काय आहेत बघा, एकदम लांब. एकदम लांब उभा आहे बघा ते बर्ड. हे बेंगॉल व्हाईट टायगर मग अशी लपलेला तो आता बाहेर आला बघा. जो बघितला ना तो हा सगळ्यात झेहरीला स्नेक. हा बघा इकडे पण आहे अजून एक मोस्ट वेमिनियस स्नेक. गुवाना ग्रीन, त्याचा कलर बघा ब्राऊन झालाय. हा कोणता आहे, नाग आहे, नाग. बियर्डेड ड्रॅगन बघा. रायनो इग्वाना खातंय. झाला, संपला झू प्लस जंगल सफारी. आता स्टॅच्यू ऑफ युनिटी 4 to 6 मध्ये आपला टाइम स्लॉट आहे ना, सो त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. सो लेट्स गो. मगरची फाईट ते लोक थांबवू नाही शकत, इकडचे लोक. मगरींची मगाशी फाईट चालू होती ना, आपण बघितली. काय माहिती काय झालं नंतर बिचाऱ्या. हा बघा लेपर्ड मगाशी आपण बघितलेला, ओरडत होता. असं नाही करायचं. थरारक अनुभव बिबट्याचा. इकडून चल, पुढून ये, इथून जायचं. सर इकडून सरळ सरळ रस्ता स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातो चालत. वॉकिंग आहे. सावलीतनंच आहे. पाय दुखले जंगल सफारी करत. हां, व्ह्यूइंग गॅलरीकडनं एंट्री. हवा मस्त.
कारण ऊन भरपूर आहे आणि आताच स्लॉट आहे आता. किती वाजले गौरव एक्झॅक्ट? किती वाजले? इथे सिक्युरिटी चेक खूप आहे. तो सगळे सिक्युरिटी चेक्स क्रॉस करून इकडे आले. लेडीजची लाईन वेगळी होती, जेंट्सची पण वेगळी आहे. तर गौरवचा वेट करते आणि समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी. एक भारत श्रेष्ठ भारत. वॉल ऑफ युनिटी. बघा इथून जवळून एक असं मागून काढून मध्ये बघा बाजूचा व्ह्यू. एक बरं केलं. आता ह्याच्या आत आपल्याला जायचं आहे. व्ह्यूइंग गॅलरीची तिकीट काढली. बापरे, आता आपण आतमध्ये आलोय. आणि एवढी मोठी लाईन आहे व्ह्यूइंग गॅलरी साठी. बापरे, आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये आहोत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतमध्ये वरती व्ह्यूइंग डेकला जाण्यासाठी लिफ्ट आहे. सो ती ही लाईन आहे. त्या लाईनीत आम्ही थांबलो आहे. बऱ्यापैकी फटाफट पुढे जाते. आलो बाबा, आलो 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 बाबा, आलो बाबा. हो, आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आत आणि हा व्ह्यूइंग डेक. आणि बघा कन्स्ट्रक्शन आतमध्ये. एवढं पूर्ण तर स्टॅच्यूमध्ये आहे. ही लाईन हे वेगळ्या लिफ्ट आहे. पूर्ण रस्ता कव्हर करत आपण आलो ना. थिएटर. मोहम्मद अली जिन्ना के नेतृत्व वाली मुस्लिम लीग ने मुसलमानों के लिए एक देश बनाने के अपने कार्यक्रम और पाकिस्तान को साकार करने के लिए कई भारतीय मुसलमानों का समर्थन प्राप्त कर लिया. तर आता बाहेरून आपल्याला पायापाशी जायचं आहे. त्यासाठी इथे रस्ता आहे. हातचा व्ह्यू बघा. सगळीकडे एस्कलेटरची सेवा आहे. तर तुम्ही असं म्हणजे समजून येतं की जिने चढून वरती नाही तर बघा एस्कलेटर. आणि लांबून तर किती आपल्याला हे छोटं वाटत होतं, पण जसं जवळ येतोय तसं ह्याचं हे बघा एक त्यांचा पायाचा अंगठाच केला नाही.
ह्यांचा एक अंगठाच बघा केवढा मोठा आहे. बापरे बापरे बघा ह्यांची चप्पल अंगठा केवढं होतं तरी फॅन्सी आहे सगळे. सनसेटचा टाईम. तिथे बस स्टॉप नाही त्याच्या पुढे. अच्छा तिथे खुर्च्या लावल्या. अच्छा आणि आपण इकडून बघणार जसं प्रतिबिंब सावली पडते अर्धी. आणि हे बोट शो आहे. बोट शोनी तुझं हे दिसते. बोटनी शो दिसतो. तिथे बघा डान्स फॉर्म चालू आहे. आणि तुम्ही तिकीट काढताना ना प्रोजेक्शन मॅपिंग म्हणून एक ऑप्शन आहे, तिकडे सिलेक्ट करा. तो तुम्हाला एकदम पुढून बघायला मिळेल. आम्ही ते सिलेक्ट केलं नव्हतं म्हणून तिकडे मागे येऊन बसावं लागणार आहे. तर डान्स बघा. जागा मिळाली आम्हाला इकडे. ह्याला बस स्टँड बे म्हणून म्हणतात. तर तुम्ही आधीच तिकीट काढताना ऑनलाईन ते ऑप्शन येतं प्रोजेक्शन मॅपिंग. ते सिलेक्ट केलं तर तुम्हाला पुढे बसता आलं असतं. आता इकडे लाईट शो होणार आहे चालू याच्यावरती. इथे आम्ही कॉर्न चाट आणि छनात चोळे गरम खायला. आणि इकडे आता लेझर शो चालू. कलर काला देश में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्र करने वाले सरदार पटेल को समर्पित प्रेरणा तीर्थ भी है. रूमवर येऊन फ्रेश झालो. फायनली सगळं झालं आहे. सो जेवण आलं आहे आमचं आता. तर हे सगळं आम्ही मागवलं आहे. फ्रेंच फ्राईज सँडविचसोबत आलं आहे. पनीर टिक्का. अजून जेवण मागवायचं आहे दुसरं. तर झालं आहे नेक्स्ट डे. काल सगळं स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि जंगल सफारी वगैरे करून झालं. घरी आलो जेवलो. नेक्स्ट डे झालं आहे. आज निघायचं आहे मुंबईसाठी. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी, द वर्ल्ड टॉलेस्ट स्टॅच्यू आणि जंगल सफारी वगैरे हा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कळवा. आणि आवडल्यास प्लीज 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 आपल्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याचं नाव आहे प्राणा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.